एखादा देश सार्वभौम असतो म्हणजे नेमकं काय असतं? या सार्वभौमत्वाची लक्षणं कोणती असतात? जेव्हा तुम्ही तुमच्या देशाच्या हिताचे निर्णय स्वतंत्रपणे घेता, कोणत्याही दबावासमोर न झुकता घेता, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही सार्वभौम असता. युनायटेड किंगडमचं सध्याचं जे नेतृत्व आहे, त्यांना अशा प्रकारचा ताठकणा लाभलेला दिसत नाहीये. अन्यथा ते चीनच्या दबावाच्या समोर झुकले नसते. कियर स्टारमर यांच्या सरकारने अखेर चीनच्या सुपर एम्बसीच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे. सरकारचे गृहनिर्माण मंत्री स्टीव्ह रिड्स यांनी हा निर्णय जाहीर केलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की हा निर्णय घेताना गुप्तचर यंत्रणांना म्हणजे MI5 आणि MI6ला आम्ही या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतलं होतं. कियर स्टारमर यांच्या सरकारच्या प्रवक्त्याने असा खुलासा केलेला आहे की हा निर्णय घेताना देशाच्या सुरक्षेसंबंधी सर्वतोपरी काळजी घेण्यात आलेली आहे. देशाची सुरक्षा अबाधित राहील या दृष्टीने आम्ही काळजी घेतलेली आहे. सरकारचा गृहनिर्माण मंत्री असं सांगतो की आम्ही निर्णय घेताना गुप्तचर यंत्रणांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतलं होतं आणि सरकारचा प्रवक्ता सांगतो की सुरक्षेच्या संदर्भात काही काळजी करू नका, सगळं काही ठाकठीक आहे, आम्ही सर्वतोपरी काळजी घेतलेली आहे. याचा अर्थ कियर स्टारमर यांच्या सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये काहीतरी गोम आहे. सरकार सारवासारव करण्याचा प्रयत्न करत आहे.